रमाताई आता नसणार ह्याची कल्पनाच करता येत नाहीये मला. त्या असताना आमच्या दोघींचं एक वेगळंच जग होतं. ह्या नव्या शहरात आले तेव्हा एक मैत्रीण भेटली. प्रत्येक अडचणीत पाठीशी उभी राहणारी मोठी बहीण भेटली. मी भांडले, रागवले त्यांच्यावर, तरीही त्यांची सोबत आज हवी हवीशी वाटते. आनंदी, 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 आनंदी अगं आनंदी, अगं चहा दे ग. हे पाय माझे, तुम्ही काय झालं? माझं लक्षच नव्हतं. आई, चहा हवाय का तुम्हाला? आनंदी, माफी कसली मागतेस तू? इकडे जरा. किती सुंदर काढलेस तू. आम्ही सगळे छान दिसतोय, फोटोपेक्षा पण छान दिसतोय. आनंदी, अगं हे तू आत्ता सगळं सकाळपासून केलंस? एवढ्या कमी वेळात? किती छान आहे अगं. हो आनंदी, सही कर तुझी यावर जा. अहो, मोठे चित्रकार सही करतात, मी कशाला?
हे आपलं कुटुंब असं एकत्र ठेवणं, रेखाटणं हे कोणाला जमलेलं नाही, हे फक्त तुला जमलं आणि तू खरंच खूप मोठी चित्रकार आहेस. तू पण मोठी चित्रकार आहे आमच्यासाठी. काढ काढ. मी काय म्हणते, अगं आपलं स्टुडिओ आहे की ग? हा, तू काम परत सुरू कर तुझं. अरे हो, तो स्टुडिओ अजून आपल्याकडेच आहे. आनंदी, आपल्या त्या स्टुडिओ मधून परत तुझ्या कामाला सुरुवात करतो. हां, चांगली कल्पना आहे. तुम्हाला बरं वाटतं ना आता? मग मी जाऊ का कारखान्यात आज? खूप दिवस झाले गेले नाही मी. माझं खूप काम बाकी आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि गणपती आलेत जवळ. अहो, जाऊ ना मी आज कामाला? जा ना. हा, पण जायच्या आधी एक काम करूया. काय? बाहेर चला. चला चला. काय रे दादा? अरे, दादा या. काय रे? काय करतोय? काय चाललंय तुमच्या डोक्यात? सांगतो. बाई राघवा काय? अरे काढतोयस का? कशाला काढताय? अगं, हे चित्र उतरवलं तर हे चित्र तिकडे लावता येईल ना. हा? हो, तू एक काम करतो, ह्याला गम लावून ठेव, मी हे आतमध्ये नेऊन ठेवतो. दादा रे, वर्ष ते मी लावू का याला गम? आनंदी थांबा थांबा थांबा. कशाला काढताय तुम्ही? कालच गेलेत रमत. आज तुम्ही फोटो फ्रेमही काढताय. वाईट वाटेल त्यांना. नका काढू फोटो. आनंदी, रमाचं माझ्या आयुष्यातलं स्थान कायम राहावं म्हणून ही फ्रेम लावली होती. अगं, पण तू तिचं जे चित्र काढलंयस ना, त्या चित्रामध्ये आपल्या कुटुंबामधलं रमाचं महत्वपूर्ण स्थान तू दर्शवलेलं आहेस आणि म्हणून ते चित्र तिथे राहू दे ना. मग एक काम करा, दोन्ही फ्रेम असू द्या. दोन्ही फोटो राहू द्या. कशाला? दोन फोटो कशाला? नाही, एकच ठेव ना. तू तुझा छोटासा फोटो तू काढलायस, हा फार मोठा आहे. अरे हा ठेवून दे माळ्यावर, पॅक करून व्यवस्थित ठेवा. हे बघा आनंदी, तू काढलेले चित्रच रमाला खूप आवडेल. कसं कळेल मला? त्यात थोडी आहेत मला आता सांगायला. काय राहू द्या नाही. तिला काय वाटेल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पुढे. ऐक, हे चित्र रमाला खूप आवडेल. खूप छान काढला तू ते चित्र. हे ठेवून दे व्यवस्थित. हा, वा. राहू दे, आलो मी लगेच. वर्षा, छान चिटकवलंस ना व्यवस्थित? हो, हे बघ इथे सगळीकडे हा, टेप दादा, लावलाय. आपला राघव दादा करणार आहे, त्याला फ्रेम नंतर करणार आहे. आपण, मी काय म्हणते, आपण त्याला हार वगैरे नको घालूया. आपण पण आहोत ना त्या फोटोत, नाही आई, का? काय बोलते? नाही, बरोबर. अगं बाई, फोन आला. दे. दे दे दे. झालं? ऑलमोस्ट डन. हा, हा, झालंच वा आहे. वा वा, सुंदर. बघा रे, कसं काय कमी जास्त नाही ना. लेफ्ट घे बाळ. लेफ्ट. थोडस खाली घेशील. ए आई आई आई, अगं बाई, इकडे इकडे बरं, इकडे. सांगू हा बघ, हा तुझा फोन वाचतोय मगापासून. उचल ना तो. उचल उचल. अगं वाचतोय तो, उचल. अगं मी बंद केला होता, परत बंद मग आता आलाय ना, उचल तो पहिले. उचल, बोल. हा. हा बोल. हॅलो. हा. हॅलो. हा, सुलक्षणा. अगं मी बोलतोय, मी. हॅलो. ऐकायला येतंय का? हॅलो. आई 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 आई, काय कुठे चाललीस? फोन आला. मग फोन आला तर आत कशाला झाला पाहिजे? अगं आजकाल फोन आल्यावर तू काय आत जाऊन बोलत बसतेस? हा, कुणाचा फोन आहे? नाही, चल चल, इकडे इकडे बस. सगळे आहेत ना इथे. आत कशाला जायला हवंय? हा, थांब, बोल. तुझ्या बाजूला वर्षा उभी आहे का ग? ए ती असेल तर मला जरा बोलायचं होतं तिचे. तिला फोन दे ना. हॅलो. हॅलो. आई, हॅलो.
बोल ना बोल. हॅलो हॅलो हॅलो. अगं आवाज येत नाहीये. हॅलो. रेंज पण नाही सापडत. अगं सुलक्षणा, मला येतोय तुझा आवाज. हॅलो. तू बोल ना. हॅलो हॅलो हॅलो. जुनं घर बदललंय असं कळलं मला. पत्ता काय नवीन घराचा? हॅलो. आवाज येत नाहीये. आवाज. हॅलो हॅलो. काय काय आलं? काय आवाजच येत नाहीये. बहुतेक रॉंग नंबर आहे. हे ना कंपनीवाले आहेत ना, हे ना फसवतात. हे यांच्या कार्डावर नेहमी रॉंग नंबर. मी ना तक्रार करणार आहे. तू आई आवाज येत नाहीये तर रॉंग नंबर आहे कसं कळलं तुला? त्या दिवशी पण ह्याच नंबरवरून आला होता ना. मग तो रॉंग नंबर होता म्हणून मग हा पण रॉंग नंबर आहे. माझ परत आला. हो मला तेच म्हणायचं. त्या कंपनीला मला सांगायचं तू तो पण ब्लॉक करून टाक ना. ब्लॉक काय? हा ब्लॉक करून टाक. लॉक करू? घेतलं. ए आई तुला असे किती फोन येतात ग? आणि लगेच एकदा दोनदा फोन आला तर ब्लॉक काय करायचं? आई हे घे. आणि मला आता वेळ नाहीये. मी काल ऑलरेडी रजा घेतली होती. मला आज ऑफिसला जाणं महत्वाचं आहे. अजून डबा भरायचा आहे, पाण्याची बाटली भरायची आहे. छान. आवडलं? हो बरोबर लागलंय. मस्त. खूप छान. आता हे फ्रेम करून घेईन नंतर. सध्या हे राहू दे. आनंदी डबा. हो भरतीये. दे, मी मदत करू? नाही मी भरते. तुम्ही बसा बरं बाहेर. बाटली पण भरते. आणि अहो कशाला? मी भरतो ना, तू तुझं काम कर. आई आनंदी लवकर डबा भर बरं, उशीर होतोय. आलेच. पाऊले चलती पंढरीची वाट. पाऊले चालती. तुझा डबा? हा विसरली. पंढरीची वाट. सोडून वाट. आई दुपारी येते मी. जेवण गरम करून देते, वाढून देते, मग मी पुन्हा कामाला जाते. कशाला ग बाई? काही गरज नाही. तू शांतपणे तुझं काम कर. मी घेईन माझं मी गरम करू ना. नक्की? मग चहा घेतला की नाही माझ्या हाताने. थोडे गुडघे दुखतात माझे. काय रे आता नाही दुखत. उशीर होतो आपल्याला. चला. सुखी संसाराची सोडून वाट. हे बाय माझे आज पण उशीर झाला. इतके दिवस झाले मी कारखान्यात जाऊ शकले नाही. मावशी चिडल्या असतील. आनंदी मावशी का चिडतील? त्यांना माहिती असणार ना तू काय जात नव्हतीस ते. हो बरोबर, पण आज तरी वेळेत पोहोचायला हवं ना मी. अहो येते आम्ही. कुठे येते? मी सोडतो ना. चल ये. अहो कशाला? तुम्हाला उशीर होईल. नको मी जाते. नवरा आहे तुझा. मी नाही सोडणार. मग कोण सोडणार? चल ये. मला काय उशीर होत नाही. ये. बस. अहो काच खाली करा. काय गो आनंदी? कामावर काय? आज स्वतः वकील साहेब सोडायला येत आहे. हे पाय माझे. हे बघा हे म्हणत होते मी, म्हणून सांगत होते मी जाते. तो मस्करी करतोय. काय गो आई, एवढा प्रेम करणारा नवरा मिळालाय, करून घे ना. जा ना. अगं हो, मी जातो. चल. मी सोडलं म्हणून लवकर पोहोचले. माझ्यामुळे? हा, तसं पण तू माझ्या कित्येक गोष्टी करून ठेवतेस जेणेकरून मी कामावर वेळेत पोहोचतो. मी किती वेळा आभार मानायला पाहिजे तुला? हे पाय माझे आभार कसले मानतात? आता छान मूर्त्या बनव. तुम्ही पण नीट जा. संध्याकाळी येईन मी न्यायला.
कशाला? मी येईन घरी. मी येईन म्हटलं ना. ठीक आहे. टाटा. बटाटा. अभिनंदन. वेलकम वेलकम. अचानक काय झालं? अरे इतक्या दिवसांनंतर तू आलायस परत केबिन मध्ये, ते पण एवढ्या मोठ्या अपघातातून बरा होऊन. आणि विशेष म्हणजे काय माहितीये राघव, तब्येत बरी नसताना देखील तू आणखीन एक केस जिंकून आलायस, हे सगळ्यात महत्वाचं. माझं कामच होतं ते. नो राघव, यू डिझर्व इट. तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना, तर अशा अवस्थेत कोर्टात उभा नसता राहिला. आणि तू ही केस फक्त लढला नाहीयेस, तर जिंकलास सुद्धा. सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ही केस मी जिंकणं माझ्यासाठी किती महत्वाचं होतं ते. हो राघव, तुझ्या इतका हुशार आणि मेहनती वकील मला माझ्या फर्म मध्ये कधीही मिळू शकत नाही. आय वॉज रॉंग राघव, की मी क्षणभर का होईना तुझ्या हुशारीवर डाऊट घेतला, पण तरी तू ही फर्म सोडली नाहीस किंवा ही केसही फर्म मधून काढून घेतली नाहीस. उलट ही केस तू जिंकलास आणि आपल्या फर्मचा एकही केस न हरण्याचा रेकॉर्ड टिकवलास. तू आम्हाला सोडलं नाहीस तर ही फर्म तुला कधीही सोडणार नाही. तू नेहमीच या फर्मचा भाग असावास असं मला वाटतं आणि सगळ्यांनाच वाटतं. एम आय राईट? यस Yes, सर. sir. थँक्यू सो मच सर. ओके, नाउ यू कॅन कॅरी ऑन. या. कम ऑन बॉयज. यस सर. चल राघव. कुठे राहिली कुठे ही आनंदी? आधीच कामाचा एवढा खोळंबा झालाय, आज येते म्हणाली आणि अजून तिचा पत्ता नाही. मावशी, आले मी. माफ करा, उशीर झाला मला. दादाने सांगितलं असेल ना तुम्हाला, यांचा अपघात झाला होता. वर्षा त्यांची केस, सगळी गडबड होती घरात. नाही त्याच्याशी माझा काय संबंध आहे? एकतर इतके दिवस खाडे झालेत तुझे, कामं सगळी बाकी आहेत. सगळ्यांच्या घरोघरी जाऊन तू गणपतीची ऑर्डर घेऊन आलीस. 101 गणपती बनवणार होतीस, म्हणाली होतीस ना, पण अजून एक सुद्धा गणपती तयार नाहीये. एवढं सगळं कधी होणार आहे? एवढ्या कमी वेळात एवढ्या मूर्त्या कधी बनवणार आहेस? मावशी, माहितीये मला, तुम्ही काळजी करू नका, मी बनवेन. आता बोलशील आणि नाही झाल्या तर? आधीच तू बेजबाबदारपणे वागली आहेस, तरी मला भीती होतीच. नवऱ्याने टाकलेल्या बाईला कामावर ठेवलं, उद्या त्यांचं भांडण मिटलं तर ही निघून जाणार आणि आपली कामं तशीच राहणार. ते तू सिद्ध करून दाखवलंस खाडे करून. हो, असं का बोलताय मावशी तुम्ही? अहो, माझं झालं होतं यांच्याशी भांडण, पण कधी ना कधी ते मिटणारच होतं ना, त्याची खात्रीच होती मला. त्याचा या सगळ्याशी काय संबंध बरं मावशी? नाही, मला मान्य आहे यांचा अपघात झाला, मी इथे येऊ शकले नाही, माझं काम अर्धवट राहिलंय, पण मी करणार आहे ना काम. मी माझं काम पूर्ण करणार. पण तुम्ही चिडू नका माझ्यावर. का चिडू नको? आता तुमचं म्हणणं आहे माझ्या मुलाशी तुझ्या घटस्फोट झालेल्या नंदेची लग्न लावायचं. तुमचं सगळं कुटुंब बेजबाबदार आहे. पण नंदू दादांना सुद्धा लग्न करायचंच आहे ना मावशी. त्याला काय कळतंय? पण मला कळतंय ना, तुम्हाला जबाबदारीची जाणीव नाहीये, तुम्हाला नात्यांची किंमत नाहीये, म्हणून तर तुझ्या नंदेला माझ्या मुलाच्या गळ्यात बांधताय ना. हे बघा मावशी, लग्न दोघांच्या इच्छेने होतंय. होणार नाही. माझा जीव गेला ना तरी माझ्या मुलाचं लग्न तुझ्या नंदेशी होणार नाही. जे करायचं ते करा तुम्ही. मला माहितीये माझ्यावर राग आहे तुमचा, चिडलायत तुम्ही माझ्यावर. साहजिक आहे, मी तुम्हाला शब्द दिला होता 101 गणपती मी पूर्ण करणार. पण मावशी, काळजी करू नका, मी ऑर्डर पूर्ण करणार. आता लगेच कामाला लागणार आहे बघा. आणि राहिला प्रश्न वर्षाताईंच्या लग्नाचा, वर्षाताईंच्या आनंदाच्या आड मी पण कोणालाही येऊ देणार नाही.